जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात निसर्गाच्या तडाख्याने एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली, वर्षभर कष्ट करून उभी केलेली आणि विक्रीच्या उंबरठ्यावर आलेली केळीची बाग अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात पूर्णपणे जमीनदोस्त झाली। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका क्षणात हिरावून घेतल्याने संबंधित शेतकऱ्याने शेतातच हंबरडा फोडला। या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे। रात्रंदिवस कष्ट करून, कर्ज काढून, खतं, औषधे आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च करून उभी केलेली केळीची बाग काही मिनिटाच्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः नेस्तनाबूत केली। झाडे आडवी झाली, घड जमिनीवर कोसळले आणि महिनोमहिनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले। शेतात उभा असलेला शेतकरी आपल्या डोळ्यासमोर सर्व काही उद्ध्वस्त होताना पाहत होता। अखेर असहाय्य झालेल्या त्या बळीराजाचा बांध फुटला आणि तो शेतातच ढसाढसा रडू लागला। या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या असुरक्षित आयुष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकीकडे वाढती उत्पादन खर्च, कर्जाचा डोंगर आणि बाजारभावाची अनिश्चितता, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे। आम्ही जगायचं तरी कसं, असा अर्थ सवाल आता बाधित शेतकरी शासनाला विचारत आहे। रावेर परिसरातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांनीही शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी केली आहे। निसर्गाच्या या क्रूर तडाख्याने एका शेतकऱ्याचेच नव्हे तर हजारो शेतकरी कुटुंबाच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले आहे। आता शासनाने तातडीने मदत जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे। शेतकरी रडतोय, आता सरकार जागं होणार का, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, जळगाव।